कुक्कुटपालन व्यवसायात 1 कोटी रुपयांची गुंतवणूक तर वर्षाकाठी 35 लाख रुपयांची उलाढाल। धाराशिव जिल्ह्यातील जवळा निजाम येथील तौकीर मुल्ला यांनी 1 वर्षापूर्वी शिफा EC पोल्ट्री फार्म नावाने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला। त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। त्यामध्ये पक्ष्यांना ॲटोफीड सिस्टीम राबवण्यात आली आहे। EC कूलिंग पॅड अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या पोल्ट्री शेडमध्ये 17,000 पक्ष्यांची एका वेळी देखभाल केली जाते। केवळ 35 दिवस या पक्ष्यांना सांभाळले जाते। तौकीर यांनी या पक्ष्यांच्या देखभालीसाठी 2 कामगार नियुक्त केले आहेत। ते कामगार या पक्ष्यांची देखभाल करतात। 35 दिवसानंतर पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर हे पक्षी विक्रीस नेले जातात। हे प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला 1 करोड रुपयाचा खर्च येतो। हे खूप चांगला आणि खूप प्रगतिशील बिझनेस आहे। तुम्ही एका बॅच मध्ये 5 ते किंवा 6 लाख रुपये तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्ही कमवू शकता। हे असं आहे की वर्षात आपण 7 बॅचेस काढू शकतो, कारण माझा 1 वर्ष झालेला आहे, मी 7 बॅच काढलेले आणि एका बॅच मध्ये तुम्ही 5 लाख जरी धरले तर 35 लाखाचा तुम्ही वर्षात टर्नओव्हर करू शकता। आणि हे असं आहे की माझा कंपनी सोबत टायअप आहे। हे तुम्हाला चिक्स देते, तुम्हाला फीड देते, तुम्हाला मेडिसिन देते। तुम्हाला फक्त कोंबडी मोठी करून 35 दिवसात त्यांची लिफ्टिंगची सुपरवायझर येतात, लिफ्टिंगची गाडी येतात, ते त्यात तुम्ही भरून द्यायचा। यात आपल्याला विकायचं काय टेन्शन नाही किंवा काय असं एवढा मोठा शेड आहे म्हणल्यावर काय जास्त काम बी नसतं। एखादा लेबर तुम्ही ठेवला, 1 जोडी ठेवली, माझ्याकडे 1 जोडी आहे, ती जोडी ठेवलेली दोघं मिळून ते पूर्ण शेड हँडल करू शकता, कारण हे सगळं ऑटोमॅटिक आहे। फीड सिस्टम सगळं ऑटोमॅटिक आहे। इकडूनच फीड टाकायचं, एंड पर्यंत फीड जातो, सेन्सर सिस्टम आहे। हे सगळं AC ते कूलिंग पॅड वगैरे सगळं हे पॅनल मधून ऑपरेट होतंय आणि हे पॅनल पूर्ण ऑटोमॅटिक आहे। तौकीर यांनी एका खाजगी कंपनी सोबत करार केलाय। त्यातून ती कंपनी त्यांना फीड आणि मेडिसिन त्याचबरोबर पक्ष्यांची पिल्ले पोहोच करते। 35 दिवस ते पिल्लांचा सांभाळ करतायत आणि त्यानंतर कंपनी पक्ष्यांना घेऊन जाते। त्यातून एका बॅच पाठीमागे तौकीर यांना 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल होते। वर्षातून ते 7 बॅच तयार करतात। त्यातून त्यांना वर्षाकाठी 35 लाख रुपयांची उलाढाल होते। खरं तर नोकरीच्या पाठीमागे लागणारे अनेक तरुण नवीन व्यवसाय शोधतात। त्यांच्यासाठी तौकीर यांनी शोधलेला हा व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी आहे।